अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला निवेदन सादर, आंदोलनाचा दिला इशारा। कम्मा आणि शिका ही एक योजना आहे जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी मदत करते। या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच काम करून पैसे कमावण्याची संधी मिळते, ज्यामुळे ते स्वावलंबी होतात। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या योजनेची सुरुवात केली आहे आणि या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिकवणे आणि श्रमाचा सन्मान करणे हा आहे। ब्रह्मपुरीतील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील 42 विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभर या योजनेअंतर्गत श्रम केले। मात्र 1 वर्ष लोटूनही विद्यार्थ्यांना अजूनही या योजनेचा मानधन न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली असता तारीख पे तारीख देण्यात येते, मात्र काम होत नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। आणि आता दिवाळी सणाला काही दिवसच उरले असताना अशातच या योजनेचा लाभ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे। तरी गोंडवाना विद्यापीठाने लवकरात लवकर या योजनेचा मानधन विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। जनता टाइम्स व जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.